जर तुमची गाडी 15 वर्ष जुनी आहे, प्रायव्हेट आहे किंवा कमर्शियल आहे, तिचं जे रजिस्ट्रेशन असतं ते 15 वर्षासाठीच राहतं। 15 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यालाच आपण पुनःपंजीकरण असे म्हणतो। जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही तुमची गाडी रोडवरती चालू शकता, अन्यथा तुम्हाला त्याचा काही अधिकार नसतो। 15 वर्षानंतर जे पुनःपंजीकरण होत असते ते फक्त 5 वर्षापुरतंच राहतं। जसे 5 वर्ष कंप्लीट होतील तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागतं। ते डिपेंड राहतं गाडीच्या हेल्थवरती। आता बघू मित्रांनो, आपण अप्लायसाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी। तुम्हाला पुनःपंजीकरण करण्यासाठी त्याच RTO ऑथॉरिटीमध्ये जावं लागेल ज्यामध्ये तुमचं इनिशियल किंवा प्राथमिक रजिस्ट्रेशन झालेलं आहे। असं नाही की तुम्ही आत्ता सध्या अदर स्टेटमध्ये राहता किंवा अदर डिस्ट्रिक्टमध्ये राहता आणि तुम्ही असा विचार कराल की आपण जवळच्या RTO ऑफिसमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू, तर असं होत नाही। ठीक आहे, तर मित्रांनो अप्लाय कधी करायचं तर बेटर राहील मित्रांनो, जेव्हा तुमची RC एक्सपायर होईल त्याच्या 60 दिवस अगोदरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे। त्याला आपण ग्रेस पिरियड असं म्हणतो। 60 दिवसानंतर जर तुम्ही अप्लाय केलं तर मित्रांनो तुम्हाला काही लेट फीज आणि पेनल्टी लावूनच तुमचं रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो। तर बेटर आहे की 60 दिवसा अगोदरच तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर मित्रांनो आता बघू आपण अप्लायसाठी काही डॉक्युमेंट्स। तर मित्रांनो अप्लायसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म 25 लागेल, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल RC तुम्हाला लागेल, त्याच्यानंतर इन्शुरन्स तुमचा क्लिअर लागेल, इन्शुरन्स पेपर लागेल, त्याच्यानंतर PUC पोल्युशन अंडर कंट्रोल हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला लागेल। त्याच्यानंतर मित्रांनो ॲफिडेविट ऑफ पेमेंट टॅक्स, जर तुम्ही कोणता टॅक्स वगैरे भरलेला असेल तर त्याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला लागेल। त्याच्यानंतर मित्रांनो पॅन कार्ड, आणि पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला फॉर्म 60 भरावं लागेल। त्याच्यानंतर मित्रांनो ऑथराइज फी, जी तुम्ही फी जमा केलेली आहे ती फीचे तुम्हाला झेरॉक्स, हे जे 7 डॉक्युमेंट आहे स्टॅपलायझरने एक ठिकाणी करून घ्यायचे, हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागेल मित्रांनो। आता आपण बघू मित्रांनो फीज किती लागेल। तर याच्यामध्ये मित्रांनो पहिले जे नियम होते त्यामध्ये आपल्याला फी खूप कमी लागायची, कारण आपली जी गाडी आहे त्यामध्ये फिटनेस व्हायची नाही। आता जे फिटनेस टेस्ट आहे त्याच्यामुळे फीज वाढून गेलेलं आहे। तर मित्रांनो जे मोटरसायकल आहे, जर तुमची मोटरसायकल 15 वर्ष जुनी झाली आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन पुनःपंजीकरण करायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये ही मोटरसायकलची फी लागेल, आणि कारची जी फी आहे ते 5000 रुपये लागेल, आणि ॲटो टॅक्सी असेल तर 7500 रुपये लागेल, बस ट्रकमध्ये 12500 रुपये लागेल। ही फी मित्रांनो फिटनेस टेस्ट प्लस तुमची जी फी आहे ते मिळून मी तुम्हाला सांगितलेली आहे। आता बघू मित्रांनो जे लेट फी आहे ती कशी आहे ते। जर लेट फी मित्रांनो तुमची RC एक्सपायर झाली आणि तुम्ही 2-3 महिने पुनःपंजीकरण केलंच नाही तर बाईकच्या केसमध्ये जे आहे मित्रांनो 300 रुपये पर मंथ तुमच्याकडून फी आकारली जाईल। कारची जी फी आहे मित्रांनो 500 रुपये पर मंथ, ॲटो टॅक्सीची जी फी आहे ती पण 500, आणि बस ट्रक कमर्शियल व्हेकलची फी आहे 500 रुपये पर मंथ। आणि अदर टॅक्स मित्रांनो आता आपण बघू, ग्रीन टॅक्स असतो तो गाडी आपली बाईक जी असते ते 1000 रुपयाचा ग्रीन टॅक्स लागतो, आणि कार असते मित्रांनो तो 5000 रुपयाचा ग्रीन टॅक्स लागतो। हे डिपेंड करतं अदर स्टेटवरती। अदर जे स्टेट आहे ते वेगवेगळे त्यांची प्राईज असते, मी तुम्हाला इन जनरल सांगितलं। आणि जे मित्रांनो RC आहे, जर तुम्हाला तुमची RC प्लास्टिकमध्ये घ्यायची असेल किंवा तुम्हाला डेबिट कार्ड, आपलं जे डेबिट कार्ड आहे त्या टाईपची जर RC घ्यायची असेल तर त्याची जी फी असते 200 प्लस काहीतरी असते, 200 रुपये धरून चाला तुम्ही। त्याच्यानंतर मित्रांनो जे इम्पॉर्टंट माहिती आहे, आता इम्पॉर्टंट गोष्टीकडे वळू। आता प्रत्येकाच्या मनामध्ये असा क्वेश्चन येत असेल की गाडी घेऊन जावं लागेल का? हो मित्रांनो, तुम्हाला तुमचं जे पुनःपंजीकरण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमची जी गाडी आहे ती RTO ऑथॉरिटीमध्ये घेऊन जावी लागेल। जेव्हा तुमची गाडी फिटनेस टेस्ट होईल तेव्हाच तुमचं पुनःपंजीकरण सक्सेसफुल होईल। तर मित्रांनो जेव्हा तुमची हे सर्व गोष्टी कंप्लीट करता त्याच्या 45 दिवसानंतर तुमची जी RC आहे तुमच्या ॲड्रेसवरती येऊन जातील, डिपेंड करते तुमची पोस्टल सर्व्हिस कशी आहे ती। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा होता। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।